प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना शुभ दुपार. आणि आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचे किंवा कुरमुरे बोलतात त्याचे लाडू. तर चला पाहूया साहित्य काय काय घेतलं आहे. इथं मी असे 3 ते 4 वाटी, ही अशी वाटी, ही एवढे 4 वाट्या आहेत ते कुरमुरे घेतलेत. इथं लागणारे 1-2 चमचे तूप आणि गूळ किसून घ्यायचा आहे आपल्याला. तो फक्त ही 1 वाटी आणि अजून थोडीशी पाऊण वाटी असं आपल्याला गूळ लागणार. हा गूळ आपण कापून घेऊ. आणि आता इकडे मी कढई तापत ठेवली, तर आपण कुरमुरे भाजून घेऊ. तर कढईमध्ये मी कुरमुरे टाकलेले आहेत. आता छान असे कडक होईपर्यंत आपण छान 2-3 मिनटं भाजून घेऊ. आणि इथे गूळ कापून घेऊ. हे बघा, इथं आपण 1 वाटी गूळ असं चिरून घेतलं आहे. आणि मला जास्त गूळ नको आहे म्हणून मी 1च वाटी टाकते. आणि इकडे आपले कुरमुरे असे अजून थोडेसे आपण त्याला कडक करू. बघा, असे चुरले पाहिजे. आता छान असे आपले कुरमुरे हे बघा चुरतायत अशा हाताने. तर आपण आता दुसऱ्या कढईत ओतून घेऊ. आता आपण इथे कुरमुरे कढईत काढून घेतले. दुसरी कढई परत तापत ठेवली. आता आपण इथे 1 चमचा तूप घालून घेऊ. माझा चमचा मोठा आहे, पितळाचा चमचा मोठा आहे, थोडासा अर्धाच घालते मी. आणि ते छान असं गरम करून घेऊ. बघा, तूप छान गरम झाले. आता आपण गूळ घालून घेऊ. आणि गूळ छान असा मेल्ट होईपर्यंत आपण त्याला स्लो गॅसवरती गरम करून घेऊ. आता आपला गूळ छान मेल्ट झाला आहे आणि त्याला असे बुडबुडे पण आलेत. आता आपण एका वाटीत घेऊन बघूया आपला पाक झाला की नाही. तर बघू शकता इथं गोळी बनत नाही अजून, तर आपल्याला अजून थोडासा करून घ्यायचा पाक. तर आता बघा, तर आपली गोळी बनते का बघू शकता. तर आता आपली गोळी बनते हे बघा. तर आपण आता गॅस बंद करू आणि कुरमुरे टाकून घेऊ. आता आपण कुरमुरे टाकले, मिक्स करून घेऊ. आता बघा, आपण गुळाच्या पाकामध्ये छान असे कुरमुरे मिक्स करून घेतलेत. आता याचे लाडू आपण लगेच बांधून घेऊ. गरम गरमच हाताला पाणी लावून बांधून घ्यायचे. आता इथं वाटीत पाणी घेतले. आता आपण लाडू वळून घेऊ. आता गरम गरम लाडू वळून घेऊ. तर बघा, इथं छान असा मी लाडू वळून घेतले. बाकीचेही असेच वळून घेते. तर बघू शकता छान असे आपले कुरमुऱ्याचे लाडू तयार आहेत. कसे वाटले माझे कुरमुऱ्याचे लाडू? आवडले तर लाईक शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले ते. आणि नक्की बनवून खा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.